नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आमच्या गावातली सकाळपासून लाईन गायब आहे आणि बघू शकतो लाईनने हा काटा इकडला, हा जो काटा आहे तो वरतो होते तो लाईनने आहे गाईज. तर आता माझ्या आईनं खाली पाणी ठेवलं तपाले, वरतो तर पाणी ठेवलं तिनं तपाले. तिने मात्र ठेवू नको लाईन येते, पण लाईन अजून नाही आली. हे बघू शकता पाणी ठेवलं तिनं. ऊनही आहे पण थंडीचे दिवस आहे. चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ। आता आली लाईन, व्हिडिओ चालू केल्याबरोबर लाईन आली गाईज. आणि हे पहा अलार्म वाजणार आमची इच्छा. ओम बूम भूवर स्वाहा. आईला चालू करून ठेवता. आता आली लाईन तर आंघोळ करतो मी. चला तर भेटू आंघोळ झाल्यावर. तर भाई आता झाली आंघोळ आणि रोशनदाले वोट करतो आता. आज रात्री केलं 5-6 मोबाईल बघतो आता. रोशनदाले वोट करतो. चला तर भेटू आपण आणि नाश्ता करतो नंतर. आई म्हणते जेवण करायचं असेल तर म्हणते दळण आण म्हणते पहिले. मी म्हटलं ठीक आहे, दळण घेऊन येतात पहिले. आणि तिनं बकेटीत टाकला म्हणते कट्ट्यात टाकून घेऊन जा. आणि घराबसली चक्की आहे थोडं अंतरवर, हे दळण म्हणजेच गहू ते लिहाणं त्याला दळून पाहुणे येणार आहेत आपले. तर हे कट्ट्यात टाकतो मी आता. आणि इथं पण गहू आहे पण हे टाका लागतं मला. चला तुम्ही गहू घेऊन जातो. आणि आईनं पाहून घ्या काय केलं, धूप अगरबत्ती घरी. असं आम्ही पाकिटचे आणतो पण तिनं आता यावेळेस ना घरी केलं. हे फुलं काढले वाटते तिनं आणि काय केलं काय माहिती, पण मी नव्हतो घरी त्या दिवशी. अशी गेली तिनं. हे आमची बोरं. आणि आता इथं टाकले गहू. आता घेऊन जातोय मी. माईनं धूपबत्ती केल्या ना आत्याशी दाखवून आली. आता ते हिशमत आहे. हे बघू शकता धूपबत्ती आत्याने केले आणि आईने केलेले इथं आहे. सर्वेने केले वाटते आहे ना. चला दळण घेऊन जातो मी, नंतर दाखवू तुम्हाला. घरावरची चक्की आहे थोड्या अंतरवर, 100 मीटर हे इथं समोरचं घर दिसून आलं तिथंच चक्की आहे. आता मी बिना चपलीच चाललो. असं घेतलं मी कट्टा आणि आता चाललो दळण आणायला. ह्या छोटीशी चक्की घरगुती. आता ठेवलं दळण आणि आता चाललो घरी. आणि चक्की तर पाहिलेच तुम्ही, छोटीशीच आहे चक्की तिथं, घरगुती चक्की. तर आता चाललो घरी. हे रुपयाचं घर समोरचं, गाय पण आली पण. हे रुपयाचं घर आहे. आणि घरी गेल्यावर जेवण करतो पहिले. नाश्ता पोटात दबे नका लागून, नाश्ता करायचा आपल्याला. हे प्रतीक्षा कोरेगाव, माय फ्रेंड. हा काकू. आणि आता आलो घरी आणि पहिले करतो नाश्ता. पोटाला पहिला लागण आपल्याला. तो नाश्ता करतो मी, नंतर दाखवतो मला. चला घरी आला भासा, पुरणपोळी आणि दूध आज नाश्त्यात. तर चला मी नाश्ता करतो, तुम्ही पण या नाश्ता करा. काकाले पाहुणचार आहे. आणि हे दूध घेतलं स्टँड आणि येथे लावतो मोबाईल. आता स्टँडले उभा राहून नाही राहिला तसं मोबाईल. आणि घरी कोणी आई नाही व्हिडिओ काढले तर मीच काढणार आहे. आणि आई म्हणते दूध टाक म्हणते तू. चला तर दूध टाकतोय. स्टँडले मोबाईल लावतो, नंतर दूध टाकू. मी याच्यात टाकणार आहे दूध गंजात पहिले. काकाले कॅन द्या लागते वापस. तर पहिलेच घ्यायला असं मी. किती लिटर दूध बोलावलं गाईस. आमची तर खीर आहे का बासुंदी आहे, काय आपली बासुंदी आहे. काका येणार आज आणि तिघं सोबत येणार आहे ते. तर बासुंदी करून राहिले. ते झालं दूध टाकून. आणि काकाला इसवून देतोय पहिले क्या. आता करतो रोशनदाली बी वोटिंग. आणि पहिले तर बिग बॉस लावतो, मराठी बिग बॉस. बघू शकता तुम्ही, आपला रोशनदा फेवरेट आहे. रोशनदाचा बिग फॅन आहे मी. तर लाईक करणं तर पटतं आपल्याला, वोट करणं. झाले डन 99. आणि आता बघू शकता तुम्ही 99 झाले. आपल्याला पाहिजे तर रोशनदालेच केला आपण. बघून घ्या पूर्ण 99 झाले आणि डन केलं बस. आम्ही आलो वरता आता ऋषिताईच्या माडीवर आणि भाषाला आणलं. बहुत फॅन आहे बेटा, बहुत फॅन आहे.
कुठं चालला बे? बर आता भाजीपाल्याचा धंदा लावला काय? भाजीपाल्याचा धंदा लावला काय? अभि काका आला ना. तू वरता कसा का आला? कोण आणलं तुला वरता? काय रे मामा आहे का काका आहे? तुला वरता कोण आणलं? हे तूर एवढी तूर झाली 5-6 गट्टे एका एकरात आहे ना? 1.5 एकरात. आणि हा पा कशा मस्त करताला. चलता काय? चला चला आता आम्ही आता खाली जातो आणि रोशनदाले वोट करतो. पहिले रोशनदाले वोट करा मग जाऊ आपण. आणि पोरी चालल्या शाळेत. काय बनवून राहिली बासमती? पाणी येऊन नाही राहिले ते काढून म्हटलं होतं ना भाजी भाजी फोडून देते बाद आधी थंड आता चाललो आम्ही पेट्रोल टाकायला गाडीत. नंतर जो आम्ही कुठे जातोय धनसले. हे आहे आमच्या गावचं पेट्रोल पंप. हे भाऊ पेट्रोल आले. हे काका पेट्रोल आले. काका म्हणजे 50 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे. गरीब परिस्थिती असल्यामुळे आजची परिस्थिती लय खूप गरीब आहे. 50 रुपयाच्या पेट्रोल मध्ये भागावं लागतं. आपली गाडी 50 रुपयात 60 किलोमीटर चालते. आता पेट्रोल टाकून आता जो आम्ही बस स्टँडवर रुपयात आहे तिथं उभा आणि वाडी चक्कर मारायला गेला तर आम्ही जाणार बस स्टँडवर. नंतर जो मग हे बघ 50 धनासले. रुपये 50 रुपये हाताने ऑटोमॅटिक आहे. 10 रुपयात दा निघले सुरेश भाऊ. तुम्ही पाहू शकता समोर फुल ट्रॉफिक आली आहे. तर बाई आता बसलो धनस फाट्यावर आम्ही आणि रस्ता विसरल्यासारखा आहे. 2 धनस इथं कन्फ्यूज झालो आम्ही. ह्या बोर्डावर लिहिलं आहे समोरच्या पण आम्ही असं वाटलं का बा कुठं आहे आणि या कसं हा विचारून राहिला होता. आता भाऊ काय म्हणते तर तो म्हणते का आम्हाला गाडी आणलं. आम्ही का बसलो गाडीवर चाललो आलो. आम्हाला काय माहित होतं का? त्याले पाठवले आलो. त्याले पाठवलेले काका त्यांना विचारतो आता. आता चाललो आम्ही रस्ता मी चला म्हणते सुरेश भाऊला. कुठे जायचं आपल्याला? खेळ कापला या धनातली लागते गाईच. गायावर येते. गाय अंगावर आणली तर बाईनं. तो म्हणते फोन उचलला नाही तर माहित नसाल पाहिजे याला काहीच माहित नाही समोरच्याने. आम्ही गाडीवर बसतो आम्ही चाललो आम्हाला म्हणते का तुला कासाठी आणतं. आता आम्हाला माहित आहे. आता बसलो आम्ही धनाजले आणि पोंगे किती मोठी धनाज आहे. तो विचारला मला पत्ता तो विचारायला पत्ता आमच्या गडी सोबतचा. आणि पोंगे किती मोठी सिटी आहे. कुरुंबेक्षा लहान आमच्या गावापेक्षा लहान आहे. गाडीचा पत्ता काढून आला तो. भाऊ नाही विचारला पत्ता. विचार गाडी भेटलेली आहे. गाडी मालक पण भेटले. बोलणं झालं. आता ठीक आहे म्हणजे अर्धा घंट्यानं फोन चालू होतो. चला आता वापस जातो आम्ही आता गावले. नंतर दाखवू तुम्हाला बस. तिथंच तोडा पोरगा तिथं बोललो या आता आपलं गाडी अजून वावरातही जाते आपल्याला काय काही नाही करायचं. जिथं नेलं तर तिथं आणून टाकलं. आता बसलो मी गावात आणि आता जातो जेवायला घरी. हा असतोच राणा करून कामाला गेला असतो आज रामभाऊ बोलकर. जेवायला वरण बासुंदी आणि कढी पोळी आणि भात भाजी. माझी यात एवढंच आहे. मी एवढंच खात असतो आणि मध्ये कढी फोडी नाही पाहिजे तर मी हेच खातो. झालं जेवण. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.